नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव दीप्ती किशोर पाटील. मी शिक्षिका आहे. मी आज घरी हळदी-कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि मी हा कार्यक्रम फक्त आणि फक्त माझ्या जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या पतीसाठीच घरी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला त्यांना दिलेला प्रॉमिस पूर्ण करायचा होता. गेल्या 2 फेब्रुवारी 2023ला त्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता. देवाच्या कृपेने ते त्या ॲक्सिडेंटमधून सुखरूप बाहेर आले. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना शुद्ध आली, तेव्हा त्यांनी माझी माफी मागितली. "सॉरी दीप्ती, आज तुझा हळदी-कुंकू होता आणि हे असं झालं." त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तेव्हा मी स्वतःला सावरत त्यांना सांगितलं, की "मी आत्ता हळदी-कुंकू नाही केलं तर काय झालं? देवाने माझं कुंकू मला परत दिलं. मी येत्या संक्रांतीला नक्की करेन." त्याने म्हटलं, "नक्की ना?" मी म्हटलं, "हो, नक्की करेन." आणि बस त्यांच्या ह्या शब्दासाठीच मी आज हळदी-कुंकू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला माहिती आहे हा निर्णय मोठा आहे. समाजात या निर्णयाची सहजासहजी स्वीकार होईल की नाही, पण मला त्याची पर्वा नाही वाटत आहे. कारण माझ्यासाठी माझ्या पतीला दिलेला शब्द मला जास्त महत्त्वाचा वाटतोय. आणि मी माझ्या पतींकडून एक गोष्ट शिकले, समाजाचा आपण फार विचार नाही करायचा. कारण जर आपण समाजाचा विचार केला, तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही आणि आपण तेच करायचं जे आपल्याला योग्य वाटतंय. ते नेहमीच माझ्यासोबत होते, आहेत आणि राहतील. त्यांचं प्रेम, त्यांचं प्रोत्साहन हेच माझं आत्मबळ आणि त्याच्यामुळेच मी आज हा निर्णय घेऊ शकले. हाय, माझं नाव डॉक्टर वैशाली पाटील आणि आज मला खूप आनंद होतोय की आज मी एक अशा फंक्शनसाठी आलेली आहे, दीप्ती किशोर पाटील, जी ॲक्च्युली माझी भाची पण आहे. आणि आज तुम्ही फोटो बघताय, किशोर आज आपल्यात नाही आहेत, पण आज दीप्तीने जे आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे हे हळदी कुंकवाच्या फंक्शनसाठी. आता तुम्ही म्हणाल की हळदी कुंकू, दीप्तीचे मिस्टर नसताना तिने हळदी कुंकू का ठेवलं? पण हीच नव्या युगाची सुरुवात आहे. आज आपण सपोर्ट केलं पाहिजे. तुम्ही दीप्तीला ओळखत असाल तर ती एवढी यंग आहे, तिची मुलं छोटी आहेत, तिलाही सेम हक्क आहे, तिनेही आपल्यासारखं आनंदी जीवन जगावं. आणि आय एम सो प्राऊड ऑफ यू दीप्ती, की आज तू हळदी कुंकू ठेवलेस आणि एक नव्या युगात मध्ये एक नवीन पाऊल टाकलेस. सो आय एम ऑलवेज देअर विथ यू अँड आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक यू डॉक्टर वैशाली, जी माझी मावशी आहे. वेळात वेळ काढून माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावल्याबद्दल खूप खूप आभार. आज मागे वळून पाहिलं तर आमचं आयुष्य खूप सुखी, समाधानी आणि आनंदी होतं. माझे पती असताना मी, माझी मुलं आम्ही जसं आनंदी जीवन जगलो, तसंच ह्यापुढेही जगू. कारण माझ्या मिस्टरांना, माझ्या पतींना त्यांचं हे कुटुंब हसतं खेळतंच बघण्याची सवय आणि जसं त्यांना आवडत होतं तसंच आम्ही राहण्याचा प्रयत्न करू. माझ्या मुलांनी उद्या मागे वळून पाहिलं तर त्यांना दुःख मिळता कामा नये. त्यांना सुख, समाधान आणि आनंदच मिळाला पाहिजे. त्यासाठी त्यांना भविष्याची प्रेरणा देण्यासाठी त्यांचा वर्तमान काळ उत्तम कसा राहील ह्याकडे माझे जास्त लक्ष आहे. आज दीप्ती किशोर पाटील यांच्या घरी हळदीकुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता. मला खूप आनंद झाला. त्यांचा एक कॉल आलेला की हळदीकुंकूला याल का? मी बोललं जरूर येणार का नाही येणार. मला खूप आनंद झाला. अशा एखाद्या संदेशामुळे आपल्या समाजात कुठेतरी पुढचं पाऊल उचललं जातं. सन्माननीय दीप्ती पाटील यांना मी शुभेच्छा देते आणि असेच सामाजिक कार्य करून पुढे जावं आणि त्यांना भावी आयुष्यासाठी सर्व घडामोडीसाठी शुभेच्छा देते. त्यांनी त्यांचा संसाराचा गाडा खूप चांगल्या पद्धतीने गाडावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि त्यांच्या व त्यांच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. गावात भारतीताई, ज्या माजी नगरसेविका आहेत दिवाळे गावातल्या, त्यांनी माझ्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि मला जे काही शुभेच्छा दिल्या त्यांनी, माझ्या पुढच्या भावी आयुष्यासाठी त्यांनी ज्या मला शुभेच्छा दिल्या, त्यांच्यासाठी तुमचं खूप खूप आभार ताई. असेच तुमचे आशीर्वाद सोबत असू द्या आणि माझ्या कार्यक्रमासाठी आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. दीप्ती, मला ना खूप छान वाटलं तुझ्याकडे येऊन. असं असताना सुद्धा तू एवढं मोठं पाऊल उचललंस, तर ते पुढच्या समाजाच्या दृष्टीने किंवा स्वतःच्या सुद्धा एक सेल्फ कॉन्फिडन्सच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. आणि तू अशी स्ट्रॉंग राहा आणि हे हळदी कुंकू हे असं तू प्रत्येक वर्षी कर. आणि मला तुझा खूप अभिमान वाटतो मला, की तू इतकी स्ट्रॉंग आहेस आणि अशीच राहा. थँक्यू संगीता मॅडम.
कार्यक्रमासाठी मी ज्यांना ज्यांना बोलवलं ते सगळे येऊन गेले. माझ्या मैत्रिणी, माझे कुटुंबीय. आणि त्यांना सगळ्यांना खूप ह्या गोष्टीचं कौतुक वाटलं, की दीप्ती तुझा हा निर्णय घेतलास तो खूप खूप चांगला आहे आणि समाज क्रांतीसाठी एक पुढचं पाऊल उचललंस. ही खूप मोठी प्रेरणा आहे. नमस्कार, माझं नाव निशा सुधीर कोळी. मी प्राथमिक शिक्षिका आहे आणि मी सध्या आता दीप्ती पाटील यांच्या घरी आलेली आहे. तर दीप्ती पाटीलने जो उपक्रम केलेला आहे, आत्ताच त्यांच्या 5-6 महिन्यापूर्वी मिस्टरांच्या निधन झालेलं आहे आणि तिने जो हा हळदी कुंकू ठेवलेला आहे तो उपक्रम खरोखर एक स्तुत्य उपक्रम आहे आणि त्याच्यामध्ये मला तिने सहभाग हे केलं, त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. आणि ही तिची पुढची वाटचाल, ही चळवळ जी पाहून असं खरंच या काही स्त्रिया असतात त्यांना आपण समाजामध्ये कधी मान देत नाहीये, पण ही जी चळवळ आहे सगळीकडे बघितल्यावर सगळ्यांना खरोखर एक आनंद होईल आणि हा उपक्रम खरोखर उत्कृष्ट आहे. थँक्यू निशा कोळी. तुमच्या शुभेच्छा. हेच माझं बळ. मी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात माझ्या सासूपासून केली. त्यांनाही खूप आनंद वाटला. त्याने आनंदाने हळदी कुंकूचा स्वीकार केला. सुवासिनींना सुद्धा मी हळदी कुंकू दिला. त्यांनी सुद्धा आनंदाने त्याचा स्वीकार केला. आणि त्यांना सगळ्यांना इतकं छान वाटलं, की दीप्ती तुझा हा निर्णय घेतलास, तो समाज क्रांतीसाठी एक पुढचं पाऊल उचललंस. ही खूप मोठी गोष्ट आहे. कुठेतरी वाटत होतं जुन्या रूढी परंपरा थांबल्या पाहिजे. निर्णय मोठा होता. मग मी माझ्या विचारांची गुंतागुंत माझ्या फ्रेंडसोबत बोलले आणि समोरून मला जो काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्याच्यातून मला हे बळ मिळालं व मी आज हा निर्णय घेऊ शकले. आज तुमच्या समोर ही जी काही स्ट्रॉंग वुमन दिसते ती जन्मदात्या आई वडिलांनंतर फक्त आणि फक्त तिच्या पतीमुळेच. मला इथे तुम्हाला एकच गोष्ट सांगावीशी वाटते. जी कोणी व्यक्ती प्रसंगात असेल त्याचं खच्चीकरण करू नका. त्यांना तुम्हाला जर मदत म्हणून द्यायचं असेल तर त्यांना मानसिक समाधान देऊन बघा. तुमची ही मदत सुद्धा त्या प्रसंगातील व्यक्तीसाठी लाख मोलाचे ठरेल. आणि विशेष म्हणजे अपघातामध्ये ज्या डॉक्टरांनी माझ्या मिस्टरांना ट्रीट केलं होतं, ऑर्थोचे डॉक्टर ज्ञानदा कुटुंबे मॅडम, फोर्टिस वाशी नवी मुंबईमधल्या, त्यांनी सुद्धा माझ्या कार्यक्रमाला हजेरी लावली. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की अशी व्यक्ती ज्यांनी माझ्या मिस्टरांना अपघातातून सुखरूप बाहेर काढलं, ती व्यक्ती माझ्या घरी माझ्या हळदी कुंकूला येऊन गेली एका मेसेजवर. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू ज्ञानदा मॅडम. माझ्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व माझ्या मैत्रिणी, कुटुंबीय, ज्यांना मी बोलवलं ते त्यांनी वेळात वेळ काढून माझ्याकडे आल्या. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. अशाच माझ्यासोबत राहा. तुमच्या शुभेच्छा हेच माझं आत्मबळ. लोकांनी मला ह्या प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी मदत केली, त्या प्रत्येकाची मी ऋणी राहीन. मला इथे माझ्या पतींसाठी 2 ओळी म्हणायच्या आहेत. मी होतो, मी आहे, मी असणार, हेच शब्द पडतात माझ्या कानी. मी होतो, मी आहे, मी असणार, हेच शब्द पडतात माझ्या कानी. आणि याच विश्वासामुळे किशोरची ही दीप्ती आज आहे ठाम उभी. आज मला ह्या गोष्टीचं खूप समाधान वाटतंय की आज मी माझ्या पतीला दिलेला प्रॉमिस पूर्ण केलेला आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की ह्या सगळ्या कार्यक्रमातून सर्वात जास्त खुशी, समाधान आणि आनंद कोणाला झाला असेल तर ते असतील माझे पती. आणि हीच त्यांना या हळदी कुंकूच्या कार्यक्रमातून दिलेली आदरांजली.